नक्कीच या स्पर्धेला अगदी शिवमय चषकामध्ये सातत्यपूर्व 3 लगातार वर्ष अगदी आपण प्रथमेश सरांचा आवाज ऐकताय. लाख मुलाचं सहकार्य देखील त्यांचा देखील असतो समालोचन कक्षामधून. एक रायगड मी मराठी प्रतिष्ठान जरी रायगड नाव असलं पण ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये अनेक बहुजन समाजाला एकत्र घेऊन हा रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं काम करत असतो. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर पाहिलात तर चांगले सदस्य जोडले गेलेले आहेत. रायगड जिल्हा तर आहे, ऑल ऑफ पालघर जिल्हा पाहिलात तिथून देखील सदस्य जोडले गेलेले आहेत. तर म्हटलं जातं ना, ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही जो काम करतोय तो फक्त समाजसेवेसाठी, तो म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वेळाला पाहायला मिळतंय. आता मात्र दुसऱ्या सामन्याकडे आपण एका बाजूला जातोय तो मामावली, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुशेडे हा संघ. एक बलाढ्य लढत प्रथमेश सर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोन्ही संघांमध्ये. नक्कीच सर, आपण रायगड भी मराठी प्रतिष्ठानचं या ठिकाणी बोलत होतात की गेली अनेक वर्ष त्यांनी शिवमय चषक या ठिकाणी आयोजित केला आणि मागची 3 वर्ष त्यांनी यूट्यूब लाईव्ह सुद्धा या ठिकाणी आयोजित केला. आणि ज्या वेळेला मला सुद्धा समालोचनाचा शून्य अनुभव होता त्यावेळेला मला सुद्धा प्लॅटफॉर्म ज्यांनी उभा करून दिला की कैलासदादा म्हणाले कर तू बिंदास, आम्ही आहोत. विठोबादादा म्हणाले आमचाच प्रथमेश आहे, करू द्या ह्याला. आणि माझी इथून सुरुवात झाली. माझी जिथून सुरुवात झाली ते रायगड मी मराठी प्रतिष्ठान. आणि मी प्रतिष्ठानला एक वादा सुद्धा केला आहे की जेव्हा जेव्हा प्रतिष्ठानच्या मॅच असतील माझ्याकडून आयुष्यभर तुमच्यासाठी विनामूल्य समालोचन दरवर्षी केलं जाईल. इतकी मोठी स्पर्धा शिवमय चषक, आणि या शिवमय चषकामध्ये प्रत्येक खेळाडूला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम प्रतिष्ठानतर्फे केलं जातं. नक्कीच चांगलं प्लॅटफॉर्म एखाद्या व्यासपीठ आपल्याला मिळण्यासाठी मुख्य व्यासपीठ असावा लागतो. आपण देखील उल्लेख केलात की माझं जर समालोचना कक्षाचं मुख्य घर असेल, पंचांचं मात्र ग्रीन सिग्नल येतोय. नवीन सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. मित्रांनो टीम मीटिंग कमी करायची आहे. सामनावीराचा पुरस्कार जातोय तो कुणाल यांना विनंती करतोय. शिलिम या संघाचे कप्तान कुल यांना मात्र सामनावीराचा किताब जातोय. मी त्यांना विनंती करतो की टॉस्का बॉस कडे आपण येऊन सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे शिवप्रतिष्ठान क्रीडा कमिटी सदस्य देवारे गावचे शैलेश दुर्गावले असतील, सुशील कुले साहेब असतील, ओमकार शिर्के साहेब असतील आणि शरद बैकट साहेब असतील. मी यांना विनंती करतो की मंचावर उपस्थित राहायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठान नेहमीच आपल्या मंचावर उपस्थित असलेल्या प्रत्येक सदस्याचा या ठिकाणी सन्मान केल्याशिवाय त्यांना सोडत नाही. आणि असाच सन्मान करण्यासाठी शिवप्रतिष्ठान क्रीडा कमिटीच्या सदस्यांना सुद्धा विनंती आहे की मंचावर उपस्थित राहायचंय. कुशेडे या संघाचा एक 12th मंथ 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. कुशेडे संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्ग व सज्ज होतोय तो सूरज. पहिला षटक हाताळण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो मामवली या संघाचा राज. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नॉन स्ट्राईकला सतीश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज आहे तो सूरज. पहिला चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू ऑफ साईडला कट केला गेला. एक धावसंख्या मिळते. अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एकेरी या धावसंख्येने मात्र शुभारंभ होतोय तो मामवली या संघाचा. नक्कीच अविनाश सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो जो गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज पाहतोय सूरज म्हस्कर 2025चा शिवमय चषक ज्याने गाजवला होता. अष्टपैलू कामगिरी करून आपल्या संघाला त्याने शिवमय चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरवला होता. मालिकावीराचा किताब ज्याने पटकावला होता तो खेळाडू आहे तो सूरज म्हस्कर. अरे इकडे सर्व प्रतिष्ठानचे खेळाडू आणि प्रतिस्पर्धी खेळाडू म्हटले होते अरे बाबा बस कर, पण थांबत नव्हता तो सूरज म्हस्कर. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये, राजकडे जातोय सेल आणि संघाला लागलेला पहिला धक्का मामावली पडतोय. पहिला विकेट गडी होतोय बाद. सूरज मस्करच्या खात्यावरती पहिला विकेट. डीजे
पोहोचला तो अगदी मामोली या संघाला सलामीवीर जोडी फोडण्याचा कारनामा केला ते या गोलंदाजाने सूरजने. आता मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होते. हो हो सुवर्ण संधी होती. पंचांकडे अपील देखील केली होती. पंच मात्र तसंच तटस्थ राहत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी अचूक गोलंदाजी मात्र सूरज वर्चस्व करतोय. आपला गड पुन्हा एकदा अबाधित ठेवण्याचा कारनामा करतोय काय, पण अचूक गोलंदाजी मात्र प्रतिभेश सर आपला गड राखून ठेवण्यासाठी करावी लागेल ती सूरजला. शिवप्रतिष्ठान क्रीडा समितीचे एक सदस्य यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शैलेश दुर्गावले साहेब, सुशील कोळे साहेब, ओमकार शिर्के साहेब आणि शरद बैकट साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण वळूया या सामन्याकडे. सामना चालू आहे तो लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध मामवली. शिलीमगावचे कर्णधार संघाचे कर्णधार कुणाल यांना मात्र सामनावीराचा पुरस्कार गेला. मी त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं थांबायचं आहे तिथे, कारण एक अष्टपैलू खेळाडू आहात आणि सामनावीराचा पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. तर आपण या स्पर्धेबद्दल अनेक वेळा या शिवमय चषकामध्ये सहभाग घेत असतात, तर या आयोजनाबद्दल आणि या प्रतिष्ठानबद्दल आपण काय बोलाल? हे आयोजन आम्ही दरवर्षी खेळतच असतो आणि तुमचं आयोजन म्हणजे ह्या आयोजन म्हणजे सगळं प्रसिद्ध आयोजन आहे खरं बोलायला गेलं तर. त्यासाठी तुम्ही जे तुमची मेहनत करत असता आणि एवढं चांगलं ग्राउंडचं तुम्ही नियोजन केलं आहे. ह्या ग्राउंडमध्ये आम्ही खेळतो नेहमी. तुम्ही जे बोलत होतात की ह्या ग्राउंडमध्ये आमचं चांगलं एक हे चाललं आहे म्हणजे परफॉर्मन्स चालला आहे, तर ठीक आहे. त्या एक गोष्टी वेगळ्या असतात, पण एक गेम एक वेगळ्या ठिकाणी असतो. पण आणि प्रॅक्टिस म्हणजे आम्हाला तेवढी प्रॅक्टिस करता येत नाही. 6 दिवस खेळल्याच्या नंतर 7वा दिवस आम्ही क्रिकेट खेळतो. तेवढा आम्हाला खेळता येत नाही जे प्रोफेशनल लेवलसारखं खेळतो. पण आम्ही जेवढं खेळतो एक दिवसासाठी आम्ही आमच्या गावासाठी आणि आमच्या नावासाठी खेळतो. आमचा गाव पहिला, त्याच्यानंतरला मग आमचं प्रॅक्टिस, मग खेळ, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिला हे करतो त्यासाठी. आणि तुम्ही जे नियोजन केलं आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही नेहमी असंच करत राहा आणि आमचं पण थोडंसं काय वाटा मिळत असेल आमच्या मुलांचं तर आम्ही पण करत जाऊ. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. फक्त एक प्रश्न आपल्याला असेल की आपण 1 मिनिटामध्ये युवा खेळाडूंना काय मार्गदर्शन कराल? युवा खेळाडूंना काय माहिती आहे म्हणजे जर तुम्ही हर संडेला जर खेळत असणार ना, तर तो संडे जर तुम्ही 6 दिवसांनी खेळता. आता आपल्याकडे काही असे क्रिकेटर आहेत, ते काही लोक 2 दिवस खेळतात, काही 3 दिवस खेळतात, काही लोक 6च्या 6 दिवस प्रॅक्टिस करतात. त्यांचा वेगळा गेम असतो. पण जर आपण संडे टू संडे खेळतो ना, त्याला 100% द्या, कन्सिस्टन्सी ठेवा त्या हर संडे मध्ये. तुम्ही हर संडे असं नाही बोलू शकत की मी आज मी खेळत नाही, आज मी इथे चालू तिथे चालू. आज आम्ही पण लग्न झालेलो आहे, पण आम्ही पण ते सगळं सोडून आम्ही इकडे येत असतो. पण तुम्ही आता यंग पोर आहे, ते प्रॅक्टिस करा, 100% देत राहा. क्रिकेट म्हणून क्रिकेटला वरती आणा, बाकी काही नाही. नक्कीच धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी रायगड मिमरातर्फे प्रतिष्ठानने शिवमय चषक पाहायला मिळत आहे. अचूक फलंदाजी देखील होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील एक आवाज आपण ऐकताय सकाळपासून. प्रथमेश सर जर पाहिलं तर म्हटलं जातं ना, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. हा जन्म काय, मला अनेक जन्म जरी मिळाले तरी मात्र रायगड मी मराठी प्रतिष्ठानचं समाजसेवेचा वारसा कधी मिटणार नाही, वारसा कधी मिटणार नाही. अशी संस्था आहे आपल्याला लाभलेली, ती म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठानची. नक्कीच आपण वळूया मॅच कडे. सामना चालू आहे तो कुशेडे विरुद्ध मामवली. कुशेडे संघाकडून दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय तो राज इथे वर्चस्व करतोय आणि पुन्हा एकदा माघारी परतावं लागतंय ते मामवलीच्या फलंदाजाला. यावेळेला विकेट जाते ती राजची. राजकडून राजला आउट केलं जाते आणि संघाला लागलेला हा दुसरा धक्का. माघारी चालले ते राज. येस, शिवमय चषक 2025 मध्ये ज्या प्रकारे सूरज मस्करने मालिकावीरचा पुरस्कार पटकावला होता, तसाच सर्वोत्कृष्ट गोलंदाज जो कोणी ठरला होता तो हा राज. आणि हा राज पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानावरती वर्चस्व गाजवण्यासाठी मैदानात आलेला आहे आणि सुरेख अशी गोलंदाजी राजकडून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते निमिष. नक्कीच अगदी गोलंदाजीतून राज देखील एक वा स्टार गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो निमेश. गोलंदाजीतून वर्चस्व पाहायला मिळतंय. गत वर्षी देखील त्याने अचूक गोलंदाजी, हो हो तेज रफ्तार गोलंदाजी, बेहतर बादशाह गोलंदाजी, स्पीडअपचा पाहायला मिळतोय या चषकामध्ये. तो राज काय गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी पाहायला मिळते. स्पीड जर पाहिलं तर जणू काय 120च्या स्पीडला गोलंदाजी पाहायला मिळते. स्तब्ध ठेवलंय त्या फलंदाजाला. एक शांतमय वातावरण करून ठेवले ते या गोलंदाजाने. स्टेप आउट मध्ये मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र एक धाव घेतली जाते. सरांचा मत 22चा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एकेरी धाव बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट या सामन्यामध्ये. गोलंदाजीवर तर वर्चस्व पाहायला मिळतोय तो राजचा.
सायकलला येऊन ठेपतोय तो फलंदाज प्रथमेश. मध्ये लेग साईडला खेळायचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, एक चोरटी धाव पाहायला मिळते आणि ती यशस्वी देखील होते. या 2 धावीबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहिलीत तर 10ही होते. 10 आकडा म्हटल्याच्या नंतर प्रथमेश सर, हिंदुस्थानाचा क्रिकेटचा देव ज्याला ओळखलं जातं, सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आहे. इंटरनॅशनल मध्ये आता आपल्याला हा जर्सी क्रमांक पाहायला मिळणार आहे, कदा रिटायर्ड केलं गेलेलं आहे. आता मात्र स्टेप आउट मध्ये खेळण्याचं काय गोलंदाजी, नेत्रदीप गोलंदाजी, मोठा हादरा बसतोय तो अगदी संघाला, म्हणजे कुशेडी मामावली या संघाला. बॅक टू पॅव्हलियन प्रथमेश मानावं लागेल या गोलंदाजाला. नेत्रदीप गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो लिटिल सनी क्रिकेट संघाचा राज. शिवमय चषक 2025 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याने पटकावला होता तो राज या वर्षी सुद्धा आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी केली आहे आणि खरोखर 4 धावा देऊन फक्त 4 धावा देऊन 2 विकेट ज्यांनी 2 मोठे आदरे दिलेले आहेत ते मामावली संघाला. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली राजकडून. आता तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर साहिल. चला साहिलला सुद्धा आता सूरज आणि राज सारखी गोलंदाजी करून, अचूक टप्प्याची गोलंदाजी करून समोरच्या संघाला मात्र या ठिकाणी तटस्थ उभं ठेवावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर अगदी सलामीवीर जोडी देखील डकआउटच्या दिशेने आहे. विराट कोहलीची भूमिका निभावण्यासाठी आलेला प्रथमेशला देखील माघारी कारण एक एक चेंडू महत्वाचा आहे. तिसरा षटक आहे आणि या जोडीला मात्र आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. कारण आपला स्कोअर मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 होती, एक वाईटच्या स्वरूपात 11 धावसंख्या होती. हो हो, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हो हो, जेल छुटा मॅच छुटा हा क्रिकेटचा नियम आहे. जेल मात्र धरणीला दान केली गेली आणि याचबरोबर धावसंख्या मात्र मिळत आहेत त्या 2 धावसंख्या होते ती मामोली या संघाची 3 बाद 13 मेरा काम बिघाडा जर कोणी केला असेल तर मामोली या संघाचा या गोलंदाजाने, कुशळी या संघाच्या गोलंदाजाने वर्चस्व पाहायला मिळतंय. नक्कीच एक चांगला फिनिशर म्हणून ज्याला ओळखला जातो तो निमेश यावेळेला फटकेबाजी करण्यासाठी मैदानामध्ये आणि एक शेवटचा डेथ ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी आलाय तो सुशील. सामना असेल तो निमेशच्या समोर. बघूया आपण निमेश पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी चांगला फिनिश करून देतो का. सर जसं तुम्ही म्हणाला होता सलामीवीर जितका महत्वाचा असतो तितकाच फिनिशर सुद्धा यावेळेला केला मनगडाचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर, संघाला मिळतील धावा 6 आणि निमेशची फलंदाजी तुम्ही लक्ष देऊन पहा. शिवमय चषक ब्रँडेड षटकार. मामोली या संघाची 19 कमीत कमीत 25 ते 30 धावांचं आव्हान आपल्याला ठेवावं लागेल आणि तेच कदाचित प्रयत्न चालू आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते निमेशची. तब्बल वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 8 ही होते. हो हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, जेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे, परिपूर्ण होतंय का. तिसरी धाव देखील परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय ते निमेश आणि निखिल मध्ये. कारण एखाद्या जर पाहिलं तर 3 धावा घेत असताना मात्र एखाद्या खेळाडूचा फिटनेस खूप महत्वाचा असतो प्रथमेश सर. ते विराट कोहलीने आपल्या या क्रिकेटमध्ये फिटनेस आणून ठेवलंय. त्या फिटनेसचा मात्र फायदा होतोय. 360चा मैदान आहे, त्याच्यामध्ये 3 धावा घेतल्या जात आहेत आणि या 3 धावसंख्येबरोबर संघाची देखील वाढती धावसंख्या होते ती 23 आणि वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर निमेशची वैयक्तिक धावसंख्या पाहतोय तर 12 ही धावसंख्या होते. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केले या गोलंदाजी. कभी बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. समुद्राला देखील कधी भरती तर कधी ओटी. तू 3 धावा काढू शकतो तर मी तुला देखील निर्धाव चेंडू टाकू शकतो. या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय तो साहिल. स्लोअरची गोलंदाजी स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग केली जाते. मोठा हादरा बसतोय तो अगदी मामोली या संघाला. बॅक टू पॅव्हलियन लागलाय, मोठा हादरा डीजे. चला शेवटचा चला शेवटचे 2 चेंडू बाकी. थोडासा तांत्रिक बिघाडामुळे आपण म्हटलं गेलं होतं 1 बाकी, परंतु 2 बाकी आहेत. पंच काय इशारा आहे? एक
धन्यवाद. चला पुन्हा एकदा सज्ज सागर, शेवटचा एक चेंडू बाकी. यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. होतोय स्टंपिंग, संघाला लागलेला आणखीन एक धक्का आणि संघाची धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती 22. आता 23 धावांचं आव्हान आणि या 23 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे पुन्हा एकदा मैदानामध्ये. सूरजची बॅटिंग इथे नक्कीच पाहायला मजा येणार आहे. एक नावाजलेला खेळाडू, अगदी मला वाटतं गुजरात पासून महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे ज्याने नाव रोशन केलं असा खेळाडू सूरज म्हस्कर आणि त्याच्या साथीला असेल तो विशाल भुवाड, प्रशांत भोसले. तत्पूर्वी आपण वळूया पुढील सामन्याच्या टॉसकडे. साई इलेव्हन क्रिकेट संघ बोरवली विरुद्ध अमर क्रिकेट संघ सोनगर. शिवमय चषक 2024 चा जो मानकरी ठरला होता तो साई इलेव्हन क्रिकेट संघ बोरवली यावर्षी पुन्हा एकदा शिवमय चषक 2026 मध्ये सुद्धा दाखल होतोय आणि त्यांचा सामना आहे तो अमर क्रिकेट संघ सोनगर. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. साई इलेव्हन क्रिकेट संघ बोरवली विरुद्ध अमर क्रिकेट संघ सोनगर. चला साई इलेव्हन क्रिकेट संघ बोरवली आणि अमर क्रिकेट संघ सोनगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय. प्लीज मित्रा, थोडंसं स्पीडअप करायचंय, लवकर यायचंय. तसेच डोंगरोली गावचे सुपुत्र मिलिंद खेडेकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती करतो की मिलिंद खेडेकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तत्पूर्वी आपण वळूया टॉस कडे. साई इलेव्हन क्रिकेट संघ बोरवली विरुद्ध अमर क्रिकेट संघ सोनगर. मी दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस साठी हॅलो. गेल्या वर्षी आलाच नाही खेळायला. कुशडी या संघाची देखील सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला पाहिलं तर सूरज, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो निखिल. निखिलने मात्र चांगली फलंदाजी केली होती. तोच निखिलला मात्र शून्यावरती बाद व्हावं लागलं. आता तोच फलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिला षटक हाताळण्यासाठी. जाऊया आपण टॉस का बॉस कडे. पुढील सामन्यासाठी प्रथम सर मात्र नाणेफेक करतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज निखिल, त्याला मात्र सामना करेल तो सूरज. पहिला चेंडू, ओहो, स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल करत असताना मात्र माघारी परतवलाय. 1च धावीवरती समाधान मानतायत आणि कुशडी या संघाचं मात्र स्कोअरबोर्ड उघडलं जातोय तो 1 या धावसंख्येने. तब्बल आपल्याला 18 चेंडूमध्ये धावसंख्या बनवायची आहे ती 23. 1 धावसंख्या होतात 17 चेंडूमध्ये. आता मात्र आवश्यकता असेल ती 22 या धावसंख्येची. विशाल मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता तो स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय. टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जातोय सीमारेषेकडे. येतोय खणखणीत विशालच्या बॅट मधून. शिवमय चषकामध्ये चौकार. याच 2 चेंडूवरती मात्र कुशडी या संघाची धाव संख्या पाहिली तर 5 होते आणि महत्वपूर्ण खेळी पाहायला मिळते ती विशालची. पहिल्या चेंडूवरती एक चौकार देखील पाहायला मिळाला. चला आपण वळूया टॉस कडे. पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय.
साई 11 क्रिकेट संघ बोरिवली विरुद्ध अमर क्रिकेट संघ सोनगर, दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती करेन की नाणेफेक करून या सामन्याची सुरुवात करायची आहे. येस, बोरिवलीचा कॉल आहे आणि छापाचा कॉल आलाय, त्यामुळे अमर क्रिकेट संघ सोनगर या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. तर काय डिसिजन आहे? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण घेऊन तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा टार्गेट असेल? 3 ओव्हरचा गेम आहे तर आम्ही कमीत कमी 30 रनाच्या आतमध्ये टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत जोडले गेले 2024 चे चॅम्पियन साई 11 क्रिकेट संघ बोरवली. या संघाकडून एक ट्रिपल विकेट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली होती याच मैदानावरती अनिकेत रेवालेकडून. अनिकेत रेवाले आज आलाय का 11 मध्ये? येस, अनिकेत रेवालेच्या गोलंदाजीसाठी आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. तर काय सांगाल तुम्ही, किती धावांपर्यंत मजल माराल? किती टार्गेट झाला तरी आम्ही ते चेस करण्याचं आमचं हे आहे. नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच दोन्ही संघांना इथे सन्मानित करण्यासाठी रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना मी विनंती करतो की दोन्ही संघाच्या कर्णधारांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. तत्पूर्वी आपण वळूया या सामन्याकडे. सामना चालू आहे लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध नवजोत क्रिकेट संघ मामावली. नक्कीच अगदी कुशेडी या संघाचं जर पाहिलं प्रथमेश सर तर 4 चौकार लगातार लगावणारा मानकरी ठरलाय तो या स्पर्धेमध्ये. विशाल काय फलंदाजी पाहायला मिळते, तब्बल 4 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एक महत्वपूर्ण खेळ खेळतोय, पहिल्या षटकावरती प्रहार केलाय, सुवर्ण अगदी संधी उपलब्ध करून दिली चौकाराच्या माध्यमातून. शिवमय चषक मध्ये चौकारांची हॅट्रिक मारणारा खोल फलंदाज असेल तर चंद्रसूर्य असेपर्यंत 7व्या पर्वामध्ये ज्याचं नाव घेतलं जाईल तो विशाल. तब्बल विशालची जर धावसंख्या पाहिली तर अगदी धावसंख्या होती विशालची ती 16 धावसंख्या मानावं लागेल. महत्वपूर्ण खेळी आजचा जर हा चषक पाहिला तर प्रथमेश सर तर एक बलाढ्य खेळाडू, अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक उल्लेख करावा असं वाटतं. खामगाव या संघाकडे पाहिलं तर ॲडव्होकेट निलेश बामणे सारखा फलंदाज आहे, प्रितेश सारखा फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला शिलीम संघ पाहिलं तर कुणाल पाहिलं तर अगदी मिथिलेश घोले पाहिलं. आता देखील आपण एक फलंदाजाचा उल्लेख केला, तो गोलंदाजी मार्क सज्ज होता. तो एका बाजूला मामोली कुशेडी या संघाचा सूरज, तो देखील एक मोठा खेळाडू आहे. विशाल देखील चांगला फलंदाजी करतोय. हा देखील या चषकात देखील एक महान खेळाडू ठरू शकतो. अगदी तब्बल याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 16 धावसंख्या पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पाहिली तर 17. क्रिकेटमध्ये 17 आकडा खतरा मानला जातो, पण यशस्वी देखील करून ठेवू शकतो हा फलंदाज, तो म्हणजे विशाल. महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना मात्र महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती निखिलची. आणि आता मात्र सागरला आणलं गेलंय. हे झेल घेण्याचा प्रयत्न होता, जातोय सीमारेषे कपाडे, येतोय खणखणीत. शिवमय चषकामध्ये चौकार विशालच्या बॅट मधून, सॉरी सूरजच्या बॅट मधून जातोय चौकार. नक्कीच सर, विशाल हा चौकारासाठी इथे ओळखला जातो. मी तुम्हाला एक आठवण सांगू इच्छितो, 2025 ची जी फायनल होती ती विजयी चौकाराने ज्याच्या फिनिश झाली होती तो विशाल भुवड, कर्णधार लिटिल सनी क्रिकेट संघाचा. या ठिकाणी मात्र लगातार 4 चौकार मारून आपल्या खेळीला दिलाय आकार तो विशाल भुवड. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे तो सूरज मस्कर. सूरज मस्कर सारखा खेळाडू मला वाटतं नॉन स्ट्रायकर एंडवर असताना विशाल भुवडची अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. नक्कीच विशाल देखील चांगली फलंदाजी करत होता आणि सूरज मात्र स्तब्ध होता. सूरजला देखील थांबता आलं नाहीये, त्याने देखील एक चौकार लगावला गेला. महत्वपूर्ण खेळ तो देखील करतोय. अगदी बीट झालाय, निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केलं या गोलंदाजाने म्हणजे सागरने. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. आता मात्र आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी 2 या धावसंख्येची. चला, चेंडू बाकी आहेत 10 आणि धावा हव्यात त्या 2. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. बघूया फिनिशिंग सूरजच्या बॅट मधून हा फिनिशिंग चौकार पाहायला मिळतो का? पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला एक सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने फील्ड केला जातोय. तत्पूर्वी एका धाब्यावर समाधान मानावं लागेल ते सूरजला. आणि फिनिशिंगचा विजयी फटका मारण्यासाठी स्ट्राईक मध्ये दिली आहे ती विशाल भुवडला. विशाल भुवड पुन्हा एकदा आम्हाला तुमचा चौकार पाहायचा आहे. बघूया शेवटचा 1 धाव बाकी आणि 1 धाव मारण्यासाठी आला स्ट्राईक एंड वरती तो विशाल भुवड. विशाल भुवडची जर फलंदाजी पाहिली तर एका स्पर्धेमध्ये हार्दिक पांड्याने अशी फलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने जातोय काय आपला चौकार, पण अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धावे बरोबर कुशेडे हा संघ देखील विजयी होते आणि दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करते. या संघाला देखील शुभेच्छा आणि तसेच मामोली हा संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालात. आपलं देखील अभिनंदन आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला देखील शुभेच्छा. या सामन्याचा मात्र सामनावीराचा किताब जातोय तो विशालने. तब्बल त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 17 होते आणि संघाला मात्र विजयी करून ठेवलाय.